कालच्या भांडणाच्या रागारागात नवऱ्यानी हे सगळे प्लांट्स आणले. काल तुम्हाला तर माहितीच आहे की कशामुळे भांडण झालं होतं. ह्या प्लांट्समुळेच झालं होतं. मी 4 प्लांट्स घेतले होते फक्त, तेही गुलाबाचे, आणि यांनी बघा मला किती सारे प्लांट्स आणून दिले. आता याला फक्त लावण्याची जबाबदारी त्यांची, बाकी की सगळे केअर वगैरे करण्याची जबाबदारी माझी राहणार आहे. तर आता हे मी चॅलेंज घेतलेलं आहे. बघू आता हे चॅलेंज मी किती कंप्लीट करू शकते. तर आता हे प्लांट्स कुठे लावणार, काय करणार, कसं करणार, हे तुम्हाला समोर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळणारच आहे. तर यांनी जे प्लांट्स मी सगळे सांगितले होते ना त्यांना, ते सगळेचे सगळे मला आणून दिले आणि एक्स्ट्रा प्लांट्ससुद्धा आणून दिले. तर मी त्यांना काही प्लांट्स माझ्या मावशीने मला सजेस्ट केले होते, तर ते प्लांट्स आणायला लावले आणि काही त्यांनी त्यांच्या मनाने आणले. तर मावशीनी का सजेस्ट केले तर ते पण मी तुम्हाला सांगून देते. माझी मावशी ही न्यूमरोलॉजिस्ट आहे आणि ती काही अशा गोष्टी शेअर करत राहते, काही असे प्लांट्स शेअर करत राहते माझ्यासोबत की जे पॉझिटिव्हिटीसाठी, प्रॉस्पेरिटीसाठी, सगळ्या गोष्टींसाठी चांगले आहेत. असे प्लांट्स तिने माझ्यासोबत शेअर केले आणि ते सगळे मी यांना आणायला लावले. हे प्लांटसुद्धा तिने स्पेशली मला सजेस्ट केलं होतं. म्हणजे हा जो वेल तुम्हाला दिसत आहे पर्पल, तो पण, आणि हे सुद्धा. तर याला लक्ष्मी कमळ म्हणतात. तर ही तर मी त्यांना स्पेशली सांगितलं होतं की मला आणून द्या म्हणून. तर त्या खुशीमध्ये काय बनवलं असेल मी जेवायला, गेस करा. मी बनवलेली आहे मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी. हे कॉम्बिनेशन आमच्याकडे खूप आवडते. मस्त पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम कढी आणि गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी, हे कॉम्बिनेशन खूप छान लागते. आणि मी काय घेतलेलं आहे माझ्या प्लेटमध्ये ते पण बघून घ्या. सकाळच्या पोळ्या वाचलेल्या होत्या काही, त्याचा चिवडा बनवला, आणि सकाळची कारल्याची भाजी होती ती घेतली साईडला. मला कारल्याची भाजी खूप आवडते. आणि कढी, ही गरम गरम कढी पण मला खूप आवडते, जी मी पंजाबी कढी बनवते ना ती. तर तुम्हाला त्याची रेसिपी तर खूप वेळ मी शेअर केलेली आहे, आणि आता जर म्हणाल तर परत मी एखाद्या दिवशी शेअर करून देईल. खूप छान बनते ती कढी. तेवढ्यात साक्षी, कौस्तुभ, प्रतीक हे सगळे आले. आणि रात्रीची वेळ होती, म्हणजे तिथं जेवण करून आले होते घरून, आणि आमचं पण जेवण झाले होते. मग ते जेवायला वगैरे तर नाही बोलले, पण आम्ही मस्त गप्पा मारत बसलो खूप वेळपर्यंत. नंतर कॉफी वगैरे बनवली, रात्रीची आम्ही कॉफी पिली, खूप एन्जॉय केला. मस्त आम्ही सगळेजण बहीण भाऊ वगैरे बसतो ना जेव्हा, तर त्यावेळेला खूप मजा येते. एकमेकांची टांग खिचाई, एकमेकांची उडवणं आमचं सुरू असते आणि खूप मजा करतो. यांचं नंतर मग कॅरम खेळणं पण सुरू होतं. आणि जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितीच आहे साक्षी, प्रतीक आणि कौस्तुभ कोण आहेत, पण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना नाही माहिती. साक्षी ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि कौस्तुभ आणि प्रतीक हे माझ्या मावशीची मुलं आहेत. पण कौस्तुभ आणि साक्षी हे हजबंड वाईफ आहेत. म्हणजे साक्षीला आते घरी भाची दिलेलं आहे. तर असं यांचं नातं आहे. चला मग आता इथेच ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.